आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। शिवनिर्धार यात्रेनिमित्त युवा नेते अक्षय कडिले यांचा गावभेटीचा दौरा सध्या वेगात सुरू असून गणेगाव आणि कणगर परिसरात त्यांनी मतदारांशी संवाद साधलाय। गावकऱ्यांनी कडिले यांच्या कार्याची आणि गावाशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याची आठवण काढत भावना व्यक्त केल्यात। त्यांची उणीव कोणीही भरून काढू शकत नाहीये असे सांगत अनेकांना अश्रू अनावर झालेत। यावेळी ग्रामस्थांनी एकमुखाने मत व्यक्त करत शिवाजीराव कडिले यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी अक्षय कडिले हेच सक्षम नेतृत्व असल्याचा विश्वास व्यक्त केला। पुढील आमदार अक्षय कडिलेच अशी ग्वाही देखील नागरिकांनी ठाम समर्थनात दर्शवली। दौऱ्यादरम्यान अक्षय कडिले यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत विकास कामांना गती देण्याचा निर्धार व्यक्त केला। तसेच शिवाजीराव कडिले यांची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचंही त्यांनी सांगितलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सतीश कोबरणे यांनी केलं। स्वागत विकास कोबरणे यांनी केलं, तर प्रस्तावना कैलास कोबरणे यांनी मांडली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रल्हाद कोबरणे होते। यावेळी अमोल भनगडे, दादासाहेब हरिश्चंद्रे, आदिनाथ कोबरणे, पोपट कोबरणे, राजेंद्र कोबरणे, त्याचबरोबर बाळासाहेब कोबरणे, बापू कोबरणे, भाऊसाहेब कोबरणे, सुरेश लाहुंडे, अजित वने, गंगाधर कोबरणे, सरपंच शोभाताई भनगडे, स्वाती कोबरणे, मीना कोबरणे, रंजना कोबरणे, माधुरी कोबरणे, छाया कोबरणे, संगीता कोबरणे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते। साहेब, खऱ्या अर्थाने आज नको ती गोष्ट आज आम्हाला बघायला त्या ठिकाणी मिळाली आणि स्वर्गीय आमदार शिवाजीराव कडिले साहेबांच्या विना आम्ही या गणेगाव आदर्श गाव गणेगावमध्ये आम्ही आज कार्यक्रम करतोय। त्याच्यामुळे सर्वच आमचे गणेगाव ग्रामस्थ महिला भगिनी असतील आज खऱ्या अर्थाने अक्षयदादा या ठिकाणी बघितल्यानंतर भाऊक झालते, कारण की कडिले साहेबांच्या विना आम्ही पहिल्यांदा हा कार्यक्रम करतोय आणि आज ती निवडणूक दुर्दैवाने खऱ्या अर्थाने लागली आणि अक्षयदादा आज प्रथमतः गणेगावमध्ये आज आले। अक्षयदादा गणेगावमध्ये आल्यानंतर आम्ही अक्षयदादांना बघितल्यानंतर हुबेहूब प्रतिबिंब कडिले साहेबांचं, जसे कडिले साहेबांचं राहणं बोलणं वागणं सगळं जसंच्या तसं अक्षयदादामध्ये आम्हाला त्या ठिकाणी दिसलं आणि त्याच्यामुळे सगळे ग्रामस्थ आमचे त्या ठिकाणी आज भाऊक झाले। आमचं हे आदर्श गाव गणेगाव, जे गणेगाव जर उभं राहिलं असेल किंवा आदर्श गाव त्याच्या पुढे जर गणेगाव पुढे जर लागला असेल तर खऱ्या अर्थाने हे सगळे कष्ट, हे सगळी मेहनत आणि सगळा आशीर्वाद आमचा कडिले साहेबांचा या ठिकाणी होता आणि म्हणूनच हे आदर्श गाव आज नावारूपाला जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रामध्ये नावलौकिक आपल्या माध्यमातून आपण दाखवताय, हे गाव करतय। परंतु आज हे सगळं बघत असताना हे कुटुंब म्हणून त्या ठिकाणी कसं आहे कडिले साहेबांचं हे अक्षयदादांनी त्या ठिकाणी बघितलं आणि अक्षयदादांनी हे कुटुंब खरंच माझा परिवार आहे अशा पद्धतीत त्यांना ते दिसलं आणि गावाची संवाद साधत असताना त्यांनी सांगितलं की ज्याप्रमाणे कडिले साहेबांचं प्रेम ह्या आदर्श गाव गणेगावरती होतं, या पुढील काळातही या आदर्श गाव गणेगावरती माझं कुठलाही इतकिंचित प्रेम कमी होणार नाही। जसं साहेबांनी प्रेम ह्या गावावरती केलं, आदर्श गाव म्हणून पुढे नावलौकिक ठेवला, अशाच पद्धतीचं प्रेम मी ह्या ग्रामस्थांवर आणि गावावर त्या ठिकाणी करेल आणि भविष्यामध्ये गावाची ज्या ज्या गरजा आहेत, सार्वजनिक असतील वैयक्तिक असतील, या सगळं संपूर्ण गावाच्या पाठीशी उभं राहून मी या ठिकाणी पूर्ण करील आणि आदर्श गावाचं नाव या ठिकाणी भविष्य काळात महाराष्ट्रामध्ये झळकल अशा पद्धतीचं प्रतिपादन आणि विश्वास आणि आम्हाला त्या ठिकाणी दिला आणि खऱ्या अर्थाने अक्षयदादा आणि त्यांची संपूर्ण टीम आमच्या गणेगावामध्ये आली। खऱ्या अर्थाने आम्ही त्यांचे आभार मानतो आणि मी या ठिकाणी सर्व तालुक्याच्या वतीनं असेल, आमच्या गणेगाव ग्रामस्थांच्या वतीनं असेल, मी नेते मंडळींना विनंती करतो की 2024च्या निवडणुकीमध्ये स्वर्गीय आमदार शिवाजीराव कडिले निवडून आले आणि आज दुर्दैवी त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू देवाघरी जाणं झालं। मी तालुक्याच्या वतीनं आणि गणेगाव ग्रामस्थांच्या वतीनं नेते मंडळींनी विनंती करतो की आपण अक्षयदादा शिवाजीराव कडिले साहेब यांना आमदार म्हणून बिनविरोध निवडून द्यावं अशा पद्धतीची विनंती या ठिकाणी मी सर्व नेते मंडळींना करतो आणि आमदार म्हणून कडिले साहेबांचे चिरंजीव अक्षयदादांना या ठिकाणी तालुक्याची सेवा करण्याची संधी द्यावी अशी विनंती आहे। परंतु जर अशी घटनाक्रम नाही झाला आणि जर निवडणूक बिनविरोध नाही झाली तर मी या गणेगाव ग्रामस्थांच्या वतीनं असेल किंवा आमच्या भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण सहकार्याच्या वतीनं सांगू शकतो की काही जरी झालं तर 2024ला 35,000 मतांनी कडिले साहेब त्या ठिकाणी आमदार झालते, तर आम्हाला विश्वास आहे एकंदरीत आम्ही गावामध्ये फिरतोय, इतरही गावामध्ये फिरतोय, तर 50,000च्या वरती या ठिकाणी स्वर्गीय कडिले साहेबांचे चिरंजीव अक्षयदादा निवडून येतील आणि परत एकदा ह्या तालुक्याची सेवा करण्याची संधी त्यांना भेटल असा विश्वास या ठिकाणी आम्हाला आहे। धन्यवाद। स्वच्छ सुंदर आदर्श आमचे गणेगाव, स्वच्छ सुंदर आदर्श आमचे गणेगाव। त्या गावातील सरपंच आहे महान,
त्या गावातील सरपंच आहे महान. त्यांनी गावातील कामे केली खूप छान. त्यांनी गावातील कामे केली खूप छान. त्यांना होती कर्डिले साहेबांची साथ. त्यांना होती कर्डिले साहेबांची साथ. म्हणून त्यांनी गावातील कामे केली छान. म्हणून त्यांनी गावातील कामे केली छान. कर्डिले साहेबांचा आमच्या गावातील कामाचा आकडा झाला असेल 100. कर्डिले साहेबांचा कामाचा आकडा झाला असेल 100. कर्डिले साहेब आहेच एकच नंबर. कर्डिले साहेब आहेत एकच नंबर. अशी कर्डिले साहेबांची किती गाऊ वाणी. अशी कर्डिले साहेबांची किती गाऊ वाणी. अखेर त्यांनी आणले आमच्या गणेगावला निळवंड्याचे पाणी. त्यांनी अखेर आणले आमच्या गणेगावला निळवंड्याचे पाणी. मागच्या वेळी कर्डिले साहेब गावात आले होते तेव्हा मला त्यांचं कौतुक करायचं होतं का त्यांच्यामुळे आम्हाला एवढं पाणी बघायला भेटलं. सगळं माझं लग्न झालं तेव्हा गावात टँकर यायची. त्या परिस्थितीत आणि आजच्या परिस्थितीत भरपूर फरक आहे ना. अमोलदाजी म्हणा, कर्डिले साहेब म्हणा, हे म्हणजे आमच्या गावाच्या विकासासाठी त्यांचा जन्म झाला असं मी म्हणते. महाराज जसे स्वामी महाराजांचं जसं स्वामी सुतावर प्रेम होतं का तसं कर्डिले साहेबांचं आमच्या गावावर विशेष प्रेम होतं. ते आजारी होते पहिल्यांदा इथं आले बरे झाल्यानंतर. तर तसंच आम्ही अक्षय दादांना पण भरपूर साथ देऊ. तसंच आम्ही अक्षय दादांनाही भरपूर साथ देऊ. आणि अक्षय दादा निवडून आले हीच आमच्या कर्डिले साहेबांसाठी भावपूर्ण श्रद्धांजली असेल. या भेटीमध्ये मी एवढंच सांगू शकतो की स्वर्गीय आमदार कर्डिले साहेब यांनी गणेगाववर जे आतोनात प्रेम केलेलं आहे आणि त्यांचं खूप प्रेम होतं गणेगाववर. त्यांनी केलेला विकास कामाचा डोंगर आमच्या गावातच नाही तर तालुक्याचा, जिल्ह्याचा यांचा खूप मोठा विकासाचा डोंगर होता. आणि यातून उतराई होण्यासाठी आणि त्यांच्या सदैव पाठीशी असण्यासाठी आज या ठिकाणी अक्षयदादा कर्डिले यांना संपूर्ण गावाचा तसेच तालुक्याचा हा सदैव पाठिंबा असेल एवढं मी या ठिकाणी सांगू शकतो.